काल संध्याकाळी आपल्या सगळ्याच प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रिक मीडिया असतील, सगळ्यात माझ्या पत्रकार बांधवांना आम्ही जो मेसेज केला म्हणजे शॉर्ट पिरियड मध्ये सगळेच तुम्ही आज पत्रकार बंधू या ठिकाणी आले, त्याबद्दल आपलं सगळ्यांच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्याशी कर्जत खालापूर विधानसभा संदर्भात काही प्रश्न संदर्भात कर्जतच्या मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात तुमची चर्चा करावी आणि तुमच्या माध्यमातून ते प्रश्न सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावेत याच एक भावनेतून आज या पत्रकार परिषदेचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन केले. आमचे काही पदाधिकारी या जागेवर त्या ठिकाणी बाहेर आहेत, त्यांचे त्यामुळे जागा कमी असल्यामुळे त्यांची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे. कर्जत खालापूर मध्ये कर्जत तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. आज शुक्रवार, शनिवार, रविवार या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक त्या ठिकाणी बाहेरून येतात आणि कर्जतचा यायचा जायचा एकच मार्ग त्या ठिकाणी होता. आम्ही गेले 2-3 वर्ष MSRD बरोबर पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी बाबा इतर ओव्हरब्रिज झाला पाहिजे, जेणेकरून कर्जतची जी समस्या आहे सर्वात मोठी ट्रॅफिकची त्या ठिकाणी संपते. पर्यटन त्या ठिकाणी आलाच पाहिजे. परंतु कर्जत तालुक्यातील मानव जनतेचे जेव्हा बाहेर जायचं असेल, आज सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आम्हाला नाही. त्या कुठलाही प्रॉब्लेम झाला तर कर्जतच्या बाहेर जायचं असेल तर 2-2 तास, 2.5 तास त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ थांबायला लागायचं. म्हणजे अशी परिस्थिती कर्जतची आहे की घरातून माणूस बाहेर पडत असताना गुगलवरती पहिले बघायचा किती ट्रॅफिक आहे, त्यानंतर तो घरातून बाहेर पडत होता. म्हणून गेल्या 1 महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव पक्षाने ठरवलं की आज सर्वात मोठं आंदोलन आपण या ठिकाणी उभं राहावं. कारण आता गणपती सारखा मोठा सण जो आपला कोकणाचा सर्वात मोठा सण आहे तो येत्या 14 तारखेला येणार आहे. मग त्या संदर्भात मोठी ट्रॅफिकची समस्या आपल्याकडे कधी संपणार, म्हणून आम्ही 1 महिन्यापूर्वी आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी दिला. सोशल मीडियावरती त्या वाहतूक कोंडी संदर्भात आम्ही सोशल मीडियावर बोलच त्या संदर्भात आमचे काही पदाधिकारी असतील व्यक्त होत होते. त्याची दिशा आम्ही ठरवत होतो. तालुका प्रमुख, काही प्रमुख पदाधिकारी त्या दिवशी मेघना बोर्डीकर मॅडम यांना भेटण्यासाठी पण त्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी गेलो. हे सगळं चर्चा करत असताना सत्तेधाऱ्यांना कुठेतरी जाग आली आणि एक फोटो व्हायरल झाला आणि महाराष्ट्राचे नेते त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काही पदाधिकाऱ्यांनी एक मेसेज टाकला की आता दोन्ही ट्रिप मंजूर झाली. मंजूर झाले असतील त्यांचं आम्हाला स्वागत होते. ते राष्ट्रवादीने मेसेज केल्यावर लगेच शिंदे गटाकडून आम्ही कसा तो ब्रिज मंजूर करून आणला म्हणून त्यांची दोघांची आम्हीच कसे कर्जत खालापूर मायबाप जनतेचे वाली होत आणि आम्हीच कसं तो मंजूर करून आणला यासाठी दोघांची मोठी संघर्षाची लढाई त्या ठिकाणी चालू झाली. सोशल मीडियावर त्यांचा वाद त्या ठिकाणी चालू झाला. आम्हीच हा ब्रिज मंजूर करून आणला याची श्रेयाची वादाची लढाई हे 2-4 दिवस आम्ही बघत होतो. आम्ही कर्जत खालापूरचे महाराज जनतेचे एकच म्हणणे आहे, तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्हाला ज्यांना जिथं श्रेय घ्यायचं तर द्या, पण हा ब्रिज या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो ब्रिज जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत शिवसेना उद्धवाचा पक्ष हा संघर्ष त्या ठिकाणी करत आहे. कारण कर्जत खालापूर मायबाप जनतेने त्या महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका दिलेली आणि विरोधी पक्षाचा जो आवाज असतो तो सर्वसामान्य मायबाप जनतेचा आवाज असतो. सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून करायचं असतं. त्या दृष्टिकोनातूनच आम्ही 1 महिन्यापूर्वी आंदोलनाचा स्वतः इशारा दिला तेव्हा या सत्ताधाऱ्यांना कुठेतरी जाग आली. गेल्या 2-4 वर्ष फार जटिल होत चालला होता, पण या विषयाकडे कुणाचं गांभीर्य त्या ठिकाणी नव्हतं. 1 महिन्यात का होईना आम्ही जेव्हा आंदोलन करतो हे त्यांना समजलं, धसका त्यांनी घेतला, त्याबद्दल त्यांच्या मनापासून मला आभारच मानायला लागतील. तेव्हा तुम्हाला पण कुठेतरी समजलं की खरंच हा प्रश्न जटिल आहे आणि त्यासाठी तुम्ही जो सोशल मीडियावर आम्हीच काहीतरी करतो आणि आम्हीच हा मंजूर करून आणला
त्याबद्दल तुमचा जो संघर्ष आहे आणि ज्याचं श्रेय तुम्हाला घ्यायचं तुम्ही नक्कीच घ्या, पण लवकरच हा ब्रिज झाला पाहिजे. हीच आमची सर्व कर्जतकर मायबाप जनतेची जी काय हा श्रेयवदाच्या बद्दल एवढंच म्हणायचं आहे. कर्जत रेल्वे पॅसेंजरने गेल्या कित्येक वर्षी कोरोना नंतर आमच्याकडे पॅसेंजर गाड्या थांबत नाही, म्हणून खासदार बारणे साहेब असतील, त्यांना काही प्रश्न निवेदन दिली रेल्वे असोसिएशननी, तटकरे साहेब असतील, त्यांना काही निवेदन दिली आणि ते दिल्यानंतर मला फोटो मी दाखवतो. ते फोटो आहेत राष्ट्रवादीचे. त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय की सुधाकर गारे यांच्या पाठपुराला यश. त्याच्यानंतर बारणे साहेबांचे फोटो. आजपर्यंत या ठिकाणी कुठलीही पॅसेंजर थांबली नाही. फक्त सोशल मीडियाचा प्लेअरचा वापर करायचा